दत्तात्रय रामदास गाडे सध्या सगळ्या महाराष्ट्रात चर्चेत असलेलं नाव. पण दत्ता गाडेचं नाव चर्चेत आहे ते त्याच्या विकृतीमुळे. दर दिवशी त्याच्याबद्दल एक नवी माहिती समोर येते. तो पोलिसांना चकवण्यासाठी देत असलेला जबाब, त्याचे कुटुंबीय, त्याचे वकील यांच्याकडून करण्यात आलेले दावे, अशा प्रत्येक गोष्टीची चर्चा होतीये. जेव्हा दत्ता गाडेला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं होतं तेव्हा त्याचा बचाव करणाऱ्या वकिलांनी दत्ता गाडेला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही, त्याच्यावरचे गुन्हे सिद्ध झालेले नाहीत असा युक्तिवाद केला होता. सोबतच स्वारगेट बसस्थानकात घडलेली घटना ही सहमतीनं घडली आहे असा दावा सुद्धा केला. पण पोलिसांच्या तपासात दत्ता गाडेबद्दल अत्यंत गंभीर गोष्टी पुढे आल्या. दत्ता गाडे पैसे कमवण्यासाठी पुरुषांशी समलैंगिक संबंध ठेवायचा, महिलांना जाळ्या तोडण्याचे प्रयत्न करायचा, अशी माहिती पोलीस तपासात त्याच्याबद्दल पुढे आली. पण आता दत्ता गाडेच्या गुन्ह्यांची हिस्ट्री सुद्धा समोर आली आहे. दत्ता गाडेनं पोलिसांच्या चौकशीत नेमके काय दावे केले आहेत, त्याच्या नावावर असलेल्या गुन्ह्यांचा इतिहास नेमका आहे काय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सगळ्यात आधी बघू दत्ता गाडेबद्दल चौकशीत काय खुलासे झाले आहेत. तर दत्ता गाडेचा प्रेमविवाह झाला होता. त्याला 7 वर्षांचा मुलगाही आहे. त्याच्या घरची परिस्थिती बेताची असली तरी त्याच्या कुटुंबियांची वडिलोपार्जित शेती आहे. त्याचे आई वडील आणि भाऊ शेती करतात. पण गाडे कोणताही कामधंदा करत नव्हता. घरच्या शेतीकडे लक्ष न देता तो फक्त वेगवेगळ्या ठिकाणी भटकायचा. त्यातूनच त्यानं पैसे कमवण्यासाठी चोरी, लुटमारी असे गुन्हे करायला सुरुवात केली होती. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दत्ता गाडे पैसे कमवण्यासाठी समलैंगिक संबंध ठेवत होता. तो समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी उत्सुक असलेले पुरुष शोधायचा आणि त्यांच्याकडून पैसे घेत संबंध ठेवायचा. याच जोरावर त्यानं पोलिसांना चकवायचा प्रयत्न केला होता. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार त्यानं पोलिसांना सुरुवातीला आपण समलैंगिक आहोत, तृतीयपंथी आहोत असं सांगितलं होतं. पण दत्ता गाडेचा प्रेमविवाह झालेला आहे. त्याला एक 7 वर्षांचा मुलगा सुद्धा आहे. पोलिसांनी त्याच्या दाव्याची सत्यता तपासण्यासाठी त्याच्या लैंगिक क्षमतेची पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये चाचणी केली. तेव्हा ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलंय. सोबतच पोलिसांनी ज्या बसमध्ये ही अत्याचाराची घटना घडली ती बस तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली आहे. या बसमधून दत्ता गाडे विरुद्ध अनेक सबळ पुरावे मिळाले आहेत असं सुद्धा सांगण्यात येत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दत्ता गाडेला पोलिसांसमोर जबाब देताना आपला बचाव कसा करायचा, पवित्रा कसा बदलायचा याची चांगलीच माहिती आहे. तो क्षणाक्षणाला वागणं बदलून या प्रकरणातून वाचण्याचा प्रयत्न करत असल्याचंही सांगण्यात येत आहे. दत्ता गाडेच्या बायकोनं ती मुलगी आधी बसमध्ये गेली, मग माझा नवरा गेला, असं काही घडलं असेल तर मुलीच्या अंगावर जखमा होत्या का, तिचे कपडे फाटले होते का, असा दावा करत दत्ताचा बचाव करायचा प्रयत्न केलाय. दत्ताचे कुटुंबीय, त्याचे वकील यांच्या दाव्यांमुळे या प्रकरणात वेगळा अँगल आहे का याची चर्चा होत असली तरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दत्ता गाडेचा विकृत इतिहास, जो दुर्लक्ष करून चालत नाही. आपण आमदाराचा माणूस असल्याचं भासवत दत्तानं गुणाड गावात दहशत निर्माण केली होती. तो तंटामुक्त समितीच्या निवडणुकीत उभाही राहिला होता. या निवडणुकीवेळी त्यानं एकावर चाकूही उगारला होता. त्याच्या या वागण्यामुळं, दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नामुळं त्याला गावातले लोक सुद्धा वैतागले होते. गाडेनं 2019 मध्ये कर्ज काढून एक 4 व्हीलर विकत घेतली होती. पण त्या 4 व्हीलरचा वापर तो करायचा गुन्हे करण्यासाठी. त्या कारचा वापर करत त्यानं अनेक गुन्हे केले. त्या गुन्ह्यांची माहिती घेतली तर लक्षात येते दत्तात्रय गाडेची विकृती. त्याच्यावर नोंद असलेला पहिला गुन्हा आहे IPCच्या कलम 392 अंतर्गत जबरी चोरीचा. अहिल्यानगरच्या सुपा पोलीस ठाण्यात 3 नोव्हेंबर 2019ला पीडित महिला नगरवरून पुण्याला येताना गाडीची वाट बघत होती. तेव्हा गाडे या ठिकाणी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार घेऊन आला आणि संबंधित महिलेला मीही पुण्याला चाललोय, तुम्हाला पुण्यात सोडतो असं सांगितलं. ती महिला गाडीत बसल्यानंतर गाडे तिला घेऊन थोडा अंतर पुढे गेला. त्यानंतर गाडी निर्मनुष्य ठिकाणी नेली आणि पीडित महिलेचा हातानं गळा दाबून बळजबरीने पीडित महिलेच्या पर्समधून आणि गळ्यातून दागिने हिसकावून घेतले. त्याच्यावर नोंद असलेला दुसरा गुन्हा आहे IPCच्या कलम 392 अंतर्गत लुटमारीचा. अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस स्टेशन मधला 29 ऑक्टोबर 2019 रोजीचा. पीडित महिला भाऊबीजेसाठी माहेरी जायला अहिल्यानगरच्या पुणे स्टँडवर थांबली होती. तेव्हा गाडे कार घेऊन पुन्हा पुन्हा असा आवाज देत तिथे आला. त्यावेळी पीडित महिला गाडेला गाडीत आणखी प्रवासी घेणार आहे का हे विचारून त्याची खात्री पटवून गाडीत बसली. पण गाडेने इतर कोणतेही प्रवासी न घेता प्रवास सुरू केला. काही वेळानं
महिलेला खोट्या गोष्टी सांगून गाडी निर्मनुष्य ठिकाणी नेली आणि पीडितेला दमदाटी करून तिच्या अंगावरचे दागिने आणि जवळची रोख रक्कम काढून घेतली. दत्ता गाडेवर नोंद असलेला तिसरा गुन्हा आहे IPCच्या कलम 394 अंतर्गत जबरी चोरी किंवा दरोड्याचा. पुणे ग्रामीणच्या शिरूर पोलीस स्टेशन मधला 20 ऑक्टोबर 2019ला पीडित महिला गावी जाण्यासाठी नावरा फाटा इथं आली होती. तेव्हा त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाची गाडी उभी होती. ही गाडी दत्ता गाडेची होती. पीडित महिलेनं आपल्याला नीरा गावात सोडण्यासंबंधी विचारलं तेव्हा गाडेनं मी सोलापूरला चाललोय, तुम्हाला चौफुला इथं सोडतो असं सांगितलं. त्यानंतर पीडित महिला गाडीमध्ये बसली. थोडं अंतर पुढे गेल्यानंतर दत्ता गाडेनं कारचं चाक पंक्चर झाल्याचं खोटं सांगत कार निर्मनुष्य ठिकाणी नेली आणि महिलेच्या पर्समधले दागिने आणि तिच्याजवळचे पैसे जबरदस्तीनं काढून घेतले. दत्ता गाडेवर नोंद असलेला चौथा गुन्हा आहे IPCच्या कलम 354 आणि 506 अंतर्गत विनयभंग आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा. पुणे ग्रामीणच्या शिरूर पोलीस स्टेशन मधला 9 जुलै 2020ला हा गुन्हा दाखल आहे. 14 जून 2020ला एक घटना घडली. पीडित महिला ही भाजी विक्रेती असून दत्ता गाडे तिच्या भाजीच्या दुकानात कार घेऊन गेला होता. त्यानं या पीडितेकडे बटाट्याची मागणी केली. पीडित महिला बटाटे घेऊन कारजवळ गेली तेव्हा आरोपी गाडे कारमध्ये अर्धनग्न अवस्थेत बसला होता. त्याचा राग येऊन पीडित महिलेनं त्याच्या गाडीवर दगड मारला. त्यानंतर आरोपी तिथून निघून गेला. पण 9 जुलैला हा आरोपी पुन्हा भाजीच्या दुकानाजवळ आला आणि त्यानं या पीडित महिलेला पैशाचं आमिष दाखवून शरीर सुखाची मागणी केली. जर ती पूर्ण केली नाही तर जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. दत्ता गाडेवर नोंद असलेला पाचवा गुन्हा आहे IPCच्या कलम 392 अंतर्गत लुटमारीचा. पुणे ग्रामीणच्या शिक्रापूर पोलीस स्टेशन मधला 25 ऑगस्ट 2019चा. पीडित महिला नावरा फाटा इथे शिरूरला जाण्यासाठी थांबली होती. तेव्हा दत्ता गाडेनं पीडितेच्या जवळ कार आणली. तुम्हाला शिक्रापूर इथं जायचंय का असं विचारलं. पीडिता हो म्हणल्यावर तिला गाडीत बसवलं आणि गाडी शिक्रापूर गावाच्या हद्दीत निर्मनुष्य ठिकाणी नेली आणि पीडितेला बंदुकीचा धाक दाखवत तिच्याकडून पर्समधले दागिने जबरदस्तीनं काढून घेतले. दत्ता गाडेवर नोंद असलेला 6वा गुन्हा आहे IPCच्या कलम 392 अंतर्गत लुटमारीचा. पुणे ग्रामीणच्या शिक्रापूर पोलीस स्टेशन मधला 16 सप्टेंबर 2019चा. पीडित महिला शिक्रापूरमधून चाकणला जाण्यासाठी रांजणगाव MIDC मधल्या गाड्यांची वाट पाहत होती. त्यावेळी आरोपी दत्ता गाडे इथं गाडी घेऊन आला आणि पीडितेला कुठं जायचंय असं विचारू लागला. पीडितेनं चाकणला जायचं आहे असं सांगत आरोपी सोबत जायला नकार दिला. तेव्हा आरोपी दत्ता गाडेनं पीडितेला जबरदस्तीनं गाडीत बसवलं आणि गळ्यातली अंगठी आणि चेन हिसकावून घेतली. दत्ता गाडेवर नोंद असलेला 7वा गुन्हा आहे IPCच्या कलम 379 अंतर्गत चोरीचा. पुण्याच्या स्वारगेट पोलीस स्टेशन मधला 20 जानेवारी 2024ला पीडित पुरुषानं दत्ता गाडेच्या विरोधात चोरीची तक्रार दिली होती. ही तक्रार ज्या स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये दाखल झाली तिथून 50 मीटर अंतरावर असलेल्या स्वारगेट बस स्थानकातच दत्ता गाडेनं अत्याचाराचा गंभीर गुन्हा केल्याचं आता पुढे येतंय. थोडक्यात नजर मारली तर 7 पैकी 6 गुन्ह्यात दत्ता गाडेनं महिलांनाच टार्गेट केलंय. या महिला वेगवेगळ्या वयोगटातल्या आहेत, पण त्यानं कधी मदतीचा आमिष दाखवत तर कधी धमकी देत गुन्हे केले आहेत. त्यानं गुन्हे करण्यासाठी काही ठिकाणं निवडली होती हे सुद्धा आता स्पष्ट होतंय. सोबतच अटक झाल्यानंतर दत्ता गाडे जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर तो पुन्हा गुन्हे करू लागला. काही वेळा त्याच्या गुन्ह्यांमध्ये महिनाभराचं किंवा अगदी काही दिवसांचं अंतर असल्याचं समोर येतंय. सोबतच त्यानं भाजी विक्रेत्या महिलेसोबत केलेला प्रकार, एका महिलेला बंदूक दाखवत दिलेली धमकी आणि गावात चाकू उगारत पसरवलेली दहशत, या सगळ्यातून एकच गोष्ट समोर येते, दत्ता गाडेचा विकृत इतिहास.